हुकुमशाहीच्या विरोधात त्यांनी आंदोलन उभारलंय, हे निश्चितपणे त्यांचं अभिनंदन करणारं आहे आणि त्यांच्या पाठी सर्व जनता सक्षमपणे उभी आहे हे त्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. आणि अशा प्रकारे लाठीचार्ज करून, काल तर दादरमध्ये ज्या पद्धतीचा अमानुष लाठीचार्ज, काय करत होते ते विद्यार्थी? घोषणा देत होते ना. घोषणा देणाऱ्यांचे तुम्ही केस ओढणार, तिथल्या मुलींचे केस ओढणार, त्यांच्यावर लाठीचार्ज करणार, याच्या विरुद्ध कोणी बोलायचं नाही. मला असं वाटतं ही वेळ आहे, आपण सगळ्यांनी याच्या विरुद्ध बोलायला पाहिजे. नाहीतर उद्या येणारी पिढी ही आपल्याला शंड म्हटल्याशिवाय राहणार नाही. आणि एक निश्चित सांगतो, एक वेळ आम्हाला गुंड म्हटलेलं चालेल, पण आम्हाला शंड म्हटलेलं चालणार नाही. त्यामुळे निश्चितपणे आम्ही सगळेजण त्या विद्यार्थ्यांच्या पाठी उभे आहोत. सन्माननीय अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जाऊन आम्ही त्यांना भेटून पण आलो आणि आजही आम्ही ठामपणे त्यांच्या पाठी उभे आहोत. मोठ्या प्रमाणात मारहाण झाली, आज देखील जे विद्यार्थी आहेत ते ठाण मारून आहेत, आंदोलन देखील अजून सुरू आहे. त्यांची एकच मागणी की राजीनामा दिला ना, दिलंच पाहिजे ना. शेवट अकाउंटेबिलिटी पाहिजे ना. म्हणजे कोणी उठतं, काहीही करतं आणि त्याला कोणीच अकाउंटेबल नाही. मला असं वाटतं हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे सरकारमध्ये कोणीतरी तर अकाउंटेबल पाहिजे. घटना घडतात पण जबाबदारी कोणाचीच निश्चिती होत नाही जबाबदारीची. हे अत्यंत सिस्टीम मधलं भयानक चित्र आहे. काही सोशल मीडियावर व्हिडिओ देखील व्हायरल होते, ते पोलिसांच्या नावाची पट्टी नव्हती, जे सिम्बॉल असतात ते देखील नव्हतं. मला असं वाटतं पोलिसांनी पोलिसांप्रमाणे वागावं, गुंडांप्रमाणे वागू नये. हे त्यांना शोभत नाही. शेवट ते सरकारला जबाबदार नाही आहेत, ते भारतीय घटनेला जबाबदार आहेत. हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. दिल्ली पोलिसांकडून आता गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून या सगळ्याच आंदोलकांची नाही, ही नेहमीची मोडस ऑपरेंटी आहे पोलिसांची. नंतर गुन्हे दाखल करायचे, त्यांना केसेसमध्ये अडकवायचे, त्यांचे पासपोर्ट आहे. मला असं वाटतं एक काल का परवा मी नरेंद्र मोदींचं भाषण ऐकत होतो आणि त्याच्यात ते पंतप्रधान त्यावेळेचे मनमोहन सिंग यांना सल्ला देत होते की लाठीचार्ज कसे तुम्ही करता, लाठीचार्ज करणं चुकीचं आहे वगैरे. मला असं वाटतं एकदा स्वतःचं भाषण त्यांनी स्वतः ऐकलं पाहिजे. काल काँग्रेस जनता पार्टीचं शिष्टमंडळ म्हणजे दोघं जण जे पी नड्डा यांची भेट घ्यायला गेली, तर जे पी नड्डांनी सांगितलं की आम्हाला वेळ पाहिजे, आम्ही तुमच्या मागण्यांवरती विचार करू, मात्र त्यांना वेळ पाहिजे. अजून किती वेळ पाहिजे? कारण का बाकी जण गेले 20 दिवस काय करत होते? मग गेले 20 दिवस काय करत होते? मला असं वाटतं, आणि ही गोष्ट फक्त दिल्लीतच घडत नाही, ह्या गोष्टी मुंबईतही घडत आहेत. आपल्याला माहीत असेल, चेंबूरमध्ये एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना झाली होती. त्या घटनेमध्ये एका चिमुरड्याचा झाड पडून मृत्यू झाला. चालता चालता एक माणूस गटारात पडला आणि गटारात त्याचा मृत्यू झाला. याही घटनेला महानगरपालिकेने कोणावरही जबाबदारीची निश्चिती केली नाही. त्याच्यानंतर एक अहवाल बनवला, तोंडाला पानं पुसणारा, आणि त्याच्यामध्ये सांगितलं की